हाय फ्रेंड्स, आज आपण करतोय मस्त अशी ताकाची कढी. जेवणाची लज्जत वाढवणारी, तोंडाची चव वाढवणारी अशी कढी करण्यासाठी ताक घ्यायचं आहे. दही फोडून ताक घेतलं तरी चालेल. मी आपलं लोणी काढल्यावर जे खाली राहतं ते ताक घेतलेलं आहे. त्यामध्ये चमचाभर चांगलं बेसन घालायचं. अर्धा लिटरला एक चमचाभर चांगलं बेसन पीठ लावून घ्यायचं. चिमूटभर हळदही लावून घ्यायचे. मुठभर कोथिंबीर, 2 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, छोटा आल्याचा तुकडा, जिरं, कढीपत्त्याची पानं मिक्सरला वाटून घ्यायचे. भांड्यामध्ये अगदी चमचाभर तेल गरम करायचं. त्यामध्ये मोहरी घातली की त्यानंतर आपण केलेलं क्रश घालून घ्यायचं आहे. चिमूटभर हिंगसुद्धा घालून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपलं बेसन घालायचं. कढीला लसूण पण जास्त घालायचं नाही, हिरवी मिरची पण कमी घालायची, तिखट सहसा घालायचं नाही, कारण आपण कढी पितो, ठसका लागायची शक्यता असते. थोडीशी साखर घालायची आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं. कढी उकळताना कधी गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही. सतत आपण ढवळत राहायचं आहे. त्यामुळे काय होते, कढी कधीही फुटत नाही. त्यामुळे मध्यम गॅसवर मस्त कढी उकळत ठेवायची आहे आणि ढवळत राहायचं आहे. एक उताला की त्यानंतर गॅसची पॉवर कमी करायची, कढी मस्त उकळी द्यायची की तुमची ताकाची